इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 31 ऑक्टोबर 2024 त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळाला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने कुशावर्त तीर्थावर 31 फूट उंच ध्वज उभारण्यात येईल. या ध्वजस्तंभाचा शिलान्यास समारंभ आज वेदमंत्राच्या जयघोषात आणि साधू संत, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज, कुंभमेळा तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रवींद्रपुरी महाराज, महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज, श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज आदींच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर श्री गणपती पूजन, वरुण पूजन, पुण्याहवाचन, श्री गंगा पूजन करून ध्वजस्तंभाच्या शिळाचे पूजन करण्यात येऊन श्री गंगा गोदावरीची आरती करण्यात आली. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नूतन पोलीस अधीक्षक D.S. स्वामी, पोलीस उप अधीक्षक वासुदेव देसले, तहसीलदार गणेश जाधव पाटील, मुख्याधिकारी गोविंद जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, पदाधिकारी आणि सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार सोहळा संपन्न झाला. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्या संकल्पनेतून येथील सुप्रसिद्ध आर्टिस्ट डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी परमपूज्य गोविंद देवगिरी आणि मंत्री गिरीश महाजन यांचे त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहातील पेंटिंग बनवून दिले. सदर पेंटिंग बघताच दोघेही मान्यवर भारावून गेले. अखिल भारतीय आखाडा परिषदेमध्ये 2 गट पडले असून अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 10 आखाडे 5-5च्या गटात विभागले गेले आहेत. ठराविक बॅनरवर आखाड्यांच्या साधू संतांचे नाव, फोटो झळकल्याने इतर आखाड्यांमधील साधूंची अनुपस्थिती जाणवली. NCN न्यूजसाठी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर.